काय होतं नाही सगळं काढायचं पुण्याच्या रोड सुटला आता ना गावात 9 वाजेला थांबा लागलं नाही कालच्या घरी कार्यक्रम होता ना, कालच्या त्याच्यात घरी मी होतो काल. त्याच्या घरी कार्यक्रम गोकुळ असते पुरं गावात जेवण असते ना काल. कालच्या पावसामुळं शेतकऱ्याचं म्हणजे आमचं अतोनात नुकसान झालेलं आहे. कपाशी असो, सोयाबीन असो, म्हणजे आमचा पूर्ण परिसर रामगाव, मैसांग, आपला कौलखेड, पोळसो, दहीगाव या 4-5 वेळा एवढं नुकसान आहे की भयानक नुकसान आहे. पाणी इतक्या जोराचं होतं की पावसामुळं पूर्ण पराठी असो की सोयाबीन असो पूर्ण पिकं जी आहे ते उघडून पडलेली आहेत आणि पराठीवर पूर्ण गाळ येऊन पडलेला आहे. आता याचे लवकरात लवकर पंचनामे झाले पाहिजेत, हीच आमची मागणी आहे. आणखी एक असा विषय आहे, पीक विमा जो आम्ही काढला तो याच्यातनी बसत नाही, कारण की शासनानं जे पीक विम्याचे जे निकष आहेत ते पूर्ण बदलून टाकलेले आहेत. पहिले 3 टर्ममध्ये पीक विम्याचा क्लेम लागू होत होता, आता तसं होत नाही आहे, कारण निकष बदलल्यामुळं याच्यावर मोठा परिणाम झालेला आहे. आता म्हणजे शेतकरी तिकडूनही मेला आणि इकडूनही मेला, तरी शासनाने याची दखल घ्यावी आणि त्वरित पंचनामे करून शेतकऱ्याला न्याय द्यावा, हीच आमची विनंती आहे. काल ढगफुटी सदृश्य पाऊस हा दुपारून 2 वाजतापासून तर संध्याकाळपर्यंत चालूच होता. या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला आणि लोकांचे शेत खरडून गेले, अक्षरशः खरडून गेले, गड्डे पडले, शेतामध्ये पाणी साचलं आणि पुरामुळे काही गाळ आला, त्याच्यात पिकं म्हणजे दबून गेले. आता ते पिकं पुन्हा उभे राहणं शक्य नाही आणि पूर्ण असं म्हणा की 100% या पावसामुळे शेतकऱ्याचं नुकसान झालं. तरी शासनानं या लवकरात लवकर सर्वे करून शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा अशी मी शेतकऱ्याच्या वतीनं विनंती करतो. आणि आलेलं हे संकट आहे, याच्यात म्हणजे असंख्य शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात त्यांनी कर्ज काढून पिकं पेरली आणि त्या कर्जामुळे शेतकरी सध्याच हवालदिल व्हायला आहे.
जेणेकरून त्याच्यावर आत्महत्येची पाळी येऊ नये अशा दृष्टीने शासनाने त्यांनी मदत करावी.